नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नरेश आप्पा चौधरी यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याने मतदारसंघात काढण्यात आली भव्य अशी मिरवणूक. भारतीय जनता पार्टीच्या वतीने नरेश आप्पा चौधरी यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याने त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. या निवडीचा जल्लोष साजरा करण्यासाठी मतदारसंघात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान मिरवणुकीदरम्यान ढोल ताशाच्या गजरात तसेच फटाक्याच्या आतिषबाजीत कार्यकर्त्यांनी उत्साहात सहभाग नोंदविला. नरेश आप्पा चौधरी पुढे चला, आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा घोषणा देत परिसर दणावून गेला. यावेळी नागरिकांनी ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करत फुलांची उधळण केली. तसेच अनेक ठिकाणी नरेश आप्पा चौधरी यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी बोलताना नरेश आप्पा चौधरी यांनी सर्वांचे आभार मानत माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत नागरिकांच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे आश्वासन दिले. दरम्यान या मिरवणुकीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले होते. जय शिवराय. जय हो. आज भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा आणि आमच्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री माननीय जयकुमार रावल तसेच धुळे शहराचे लाडके आमदार धर्मयोद्धा अनुपभाई अग्रवाल, आमचे धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा भदाने, जिल्हाध्यक्ष यदुश्वर आंबळकर, खलाडे, महापौर मायादेवी परदेशी आणि भारतीय जनता पार्टीचे त्याचप्रमाणे धुळे ग्रामीणचे नेते भाजपचे बाबा राजूबाबा, सर्व भारतीय जनता पार्टीचे नेत्यांच्या आशीर्वादाने आज मला हे स्वीकृत नगरसेवकपद या ठिकाणी मिळालं. मी भारतीय जनता पार्टीचा आणि सर्व नेत्यांचा या ठिकाणी मनपूर्वक पहिले आभार व्यक्त करतो. आणि मागच्या 5 वर्षामध्ये मी ज्यावेळेला नगरसेवक होतो त्यावेळेला बऱ्याच विकास कामं मी या ठिकाणी केलेली आहेत. कमीत कमी 10 ते 12 कोटीची कामं मी या वरवाडी भागामध्ये केलेली आहेत. आणि आता परत मला भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी संधी दिलेली आहे. त्या संधीचं सोनं करेल आणि अजून जास्तीत जास्त विकास कामं या वार्डामध्ये कसे होतील आणि माझ्या गोरगरीब जनता वरवाडीचे या सर्वांसाठी या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये झटणार आहे. मग एवढं या ठिकाणी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.